रिकाम्या पोटी हनी लेमन वॉटर घेतल्याने खरंच वजन कमी होतं का? वाढलेले वजन ही अनेकांना समस्या आहे. कित्येक जण त्यामुळे हैराण झालेले असतात. त्यांना त्यांच्या लूकसाठी व आरोग्यासाठी आपलं वजन कमी करायचं असतं. यासाठी ते नाना प्रकारे नाना पर्याय वापरून पाहत असतात. व्यायाम, डाएट, काही घरगुती उपाय इत्यादी सगळ्या युक्त्या वापरून काहीही करून त्यांना आपलं वजन कमी करायचं असतं. अशा प्रकारे जे लोक वजन कमी करण्याच्या प्रवासात असतात, ते बरेच परिश्रम घेत असतात. मात्र त्यांचा एक समज असतो, की त्यांना वजन कमी करण्यासाठी फार कठोर असा व्यायाम करण्याची सक्त गरज आहे. हे खरं आहे, की तुम्हाला काही कालावधीसाठी हेल्दी आणि सातत्यपूर्ण अशा सवयी शरीराला लावायच्या लागतील. यामध्ये तुमच्या शरीरातील फॅट कमी करण्यासाठी थोडे एफर्ट्सही घ्यावे लागतात. मात्र वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये एक अतिशय लोकप्रिय असा सल्ला नेहमी दिला जातो, की जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर तुम्ही रिकाम्या पोटी मध, लिंबूयुक्त गरम पाणी प्यावे. कारण ते तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्यात मदत करते आणि मेटाबॉलिझम देखील वाढवते. नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्र-मैत्रिणींनो, जर तुम्ही आपल्या मराठी चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्र-मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. लोकांना असं वाटतं, की मध, लिंबू पाणी आवश्यक आहे किंवा हे एखाद्या प्रकारचे जादुई पेय आहे, जे अतिरिक्त चरबी झटक्यात जाळून टाकू शकते. वास्तविकता हे खरोखरच तितकं मदत करतं का? या प्रश्नाचं एका शब्दात उत्तर नाही, अजिबात नाही. मध, लिंबू पाण्याचा अक्षरशः वजन कमी करण्याशी किंवा शरीरातील डिटॉक्सिफिकेशन किंवा मेटाबॉलिझम वाढवण्याशी तसा काहीही संबंध नाही. रिकाम्या पोटी मध, लिंबू पाण्याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास किंवा शरीरावरील चरबी वितळण्यास मदत होत नाही. हे पेय म्हणजे लिंबू आणि मध मिसळलेले गरम पाणी, याशिवाय दुसरं काहीही नाही. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स व्हिटॅमिन सी या दोन घटकांमधील व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे तुमची प्रतिकारक शक्ती चांगली होते. सकाळी सर्वात आधी पाणी प्यायल्याने तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने आणि हायड्रेशन होऊन होते. पण पुन्हा म्हटल्याप्रमाणे गरम पाण्यात मध आणि लिंबू घालण्याचा वजन कमी करण्याशी काहीही संबंध नाही. हे लक्षात घ्या. ते जादुई पेय नाही, जे तुमची चरबी क्षणार्धात जाळू शकेल. त्यामुळे तुम्ही जर वजन कमी करण्याच्या एकमेव उद्देशाने मध, लिंबू पाण्याचे सेवन करत असाल, तर आम्ही तुम्हाला असं करू नका असा सल्लाच देऊ. कारण वजन कमी करण्याशी त्याचा थेट संबंध नाही. परंतु जर तुम्हाला मध, लिंबू पाण्याच्या इतर हेल्दी फायद्यांसाठी ते तुमच्या आहारात समाविष्ट करायचे असेल, तर तुम्ही जरूर करू शकता. मध, लिंबू पाणी पिण्याचे काय फायदे आहेत? तुम्ही झोपेतून उठल्यानंतर पाणी पिणं ही एक चांगली सवय आहे. कारण संपूर्ण रात्र तुमचे शरीर स्वतःला रिकव्हर करण्याचं कार्य करत असतं आणि पुढच्या दिवसासाठी तुम्हाला उत्साही ठेवत असते. सकाळी फक्त पाणी किंवा अगदी मध, लिंबू पाणी पिणे तुमच्या पचन संस्थेसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी खरोखरच चांगलं ठरू शकतं. याशिवाय आधी सांगितल्याप्रमाणे हे व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन अँटीऑक्सिडंटचा एक चांगला स्रोत आहे. आपल्यापैकी बरेच जण सकाळी उठल्यानंतर आपल्या स्वतःच्या वेळापत्रकात इतके व्यस्त असतात, की त्यांना आपल्याला स्वतःला हायड्रेट करण्यासाठी वेळच मिळत नाही. आपण चांगले हायड्रेटेड आहात याची खात्री करण्यासाठी असे ड्रिंक्स घेणं हा एक चांगला आणि एक प्रभावी मार्ग आहे. परंतु जर तुम्ही केवळ असं गृहीत धरूनच याचं सेवन करत असाल, की ते तुमची चरबी जादुई पद्धतीने वितळून टाकेल, तर दुर्दैवाने तसे होणार नाही. हे लक्षात घ्या. गरम मध, लिंबू पाणी हे अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी चा एक चांगला स्रोत आहे. हे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आणि तुमच्या शरीरात मोठ्या प्रमाणात